श्री स्वामी समर्थ वायटी फॅमिली रिवर्स किचन मराठी या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत उपवासासाठी साबुदाण्याच्या वड्याची रेसिपी। अतिशय खुसखुशीत अशी आणि तेलात टाकताना न विरघळणारे अशी साबुदाणा वड्याची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपी सुरू करूयात। सर्वप्रथम मी इथे साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा 2 तास भिजवलेला आहे। त्यामध्ये मीडियम साईजचे 4 बटाटे उकडलेले टाकलेले आहेत। बटाटे आपण छान असे हाताने मॅश करून घेऊयात। आता त्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा ठेचा टाकणार आहोत व त्याचबरोबर थोडा जाडसर असा केलेला शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत। शेंगदाण्याचा कूट टाकून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। व मिश्रण छान असे मिक्स करून घेऊयात। बटाटा व साबुदाण्याचे मिश्रण हे एक जीव होईपर्यंत आपण मिक्स करून घेऊयात, जेणेकरून आपले साबुदाण्याचे वडे हे छान असे वळून येतील। इथे आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे। आता आपण तळ हाताला तेल लावून घेऊया, जेणेकरून आपल्या हाताला चिटकणार नाही मिश्रण। आता आपण नॉर्मल साईजचे वडे तयार करून घेऊयात। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण वडे तयार करून घेऊयात। याच प्रकारे मी दुसरा देखील करून दाखवत आहे। हे 2 केले। याच प्रकारे आपण सर्व वडे तयार करून घेऊयात। इथे आपले सर्व वडे तयार करून झालेले आहेत। आता आपण ते तळून घेऊयात। तेल गरम झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये एक एक करून वडे सोडून देऊयात। व खालची साईड छान अशी तळून थोडी थोडी गोल्डन व्हायला लागली त्यावेळेस आपण वडे पलटी करून घेऊयात। लगेच लगेच पलटी केलं तर आपले वडे तुटू शकतात। व छान असे कमी गॅसवर वडे तळून घेऊयात। तुम्ही बघू शकता इथे आपले छान असे वडे तळून झालेले आहेत। ते आता आपण साईडला काढून घेऊयात व सर्व वडे याच प्रकारे आपण तळून घेऊयात। तयार आहे आपले उपवासासाठी एकदम मस्त टेस्टी व आतून जाळीदार आणि बाहेरून खुसखुशीत असे उपवासाचे साबुदाणा बटाट्याचे वडे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि रेसिपी कशी झाली आहे ती ट्राय करून कमेंट बॉक्समध्ये देखील कळवा। भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।